काय तुझा अवतार, त्या पोरीचा काय अवतार केला, नायकाचे एवढे भारी प्रोडक्ट आणले आपण, त्याला यूज कर, थोडा मेकअप कर त्या पोरीचा, तुझा बी करून घे. काय उपयोग ते आणून मग तुम्ही बघाच आता. मी आता बघाच कशी आवडली, कशी तयार सगळे प्रोडक्ट लावते तुम्हाला दाखवते. दाखव चल. छान अशी मस्त मी साडी घातलेली आहे आणि आता मी ना मेकअप करते, थोडंसं आवरते. म्हटलं चला थोडं बाहेर जायचं, मस्त छान असं आवरूया, तर तुम्हाला सुद्धा दाखवते. आणि साडी वगैरे कोणते कोणते प्रोडक्ट यूज करणार आहे मी आता. माझ्याकडे ना नायकाचे खूप सारे प्रोडक्ट आहे बघा, ते यूज करणार आहे. इकडे आहो, आतून या ना. भारी दिसते असं समोर. इकडून या, इकडून गाडी जाऊ. इतकं गाड्या येतं ना आमच्या रस्त्याला, गाड्यांचा खूप आवाज येतो. बघा मला चहाचा ब्रेक होता, एक अर्धा तास ब्रेक असतो, त्याच्यामुळे मी घरी आलो, चहा घेतला आणि आता परत ड्युटीला चाललो आहे. आता संध्याकाळी 11 वाजेपर्यंत ड्युटी माझी. तसं अगोदर पण येऊ शकतो मी, काही काम असेल तर फोन केला ना मी लगेच येतो. असं बोला, एवढं असेल तर नको, असं नका बोलू. तेवढं कट करून टाकलं. हा चला बाय. आता मी आवडते मस्त तू छान. आवरून घे, एवढे ते प्रोडक्ट आणलंय त्याचा मेकअप कर, जरा फेशियल बिशियल काय असेल ते पोरीचा कर, आणि तू बी कर आणि तिला लाव. काय अवतार झाले तुमचे. घेतले काय साठी एवढे नायकाचे भारी भारी ऑफरचे भेटतात त्याच्यावर. एवढे प्रोडक्ट घेतले आपण छान छान, मग त्याचा उपयोग झाला बा. हो का? पेरू गेला एक आपलावाला, कोणतरी तोडला. हे बघा 2 पेरू होते, इथं एक होता, हा कोणीतरी तोडला. कारण इथं खाली तर नाही दिसत पडलेला ना, कोणीतरी. पेरूचं झाड किती छान झालं. आणि पेरू इतके खोडीचे आहे ना, तर ह्या बाजूला पेरू येते, हे बघा ह्या साईडला येते, सगळे ह्या साईडला. म्हणजे इथून आहे ना, नको ओढू, खाली उतर. हे बघा सगळे ह्या बाजूला येतात आणि इकडून कशा शाळ्या वगैरे येतात ना, मग ते खाऊ शकतात. आणि एक तर वाढत पण नाही लवकर. किती छान आलंय गुलाब. अजून एक इकडं पहिले इथलं गुलाब कोणी तोडलं रे? हा का? हे बघा किती सुंदर आहे. इथे गुलाब होतं आणि याला आहे ना, हे बघा असं झालेलं आहे, अशी पानं नाही का रोग पडल्यावर झाले. का रे? आमच्या सायन्स मध्ये नाही का धडा ते, हा हा जर्मिफिकेशन काहीतरी नाही का, हा ते त्यासाठी टीचर म्हणले जर्मिनेशन. हा जर्मिनेशन बिया आहे का आपलं कोणतं? उतर खाली. स्पायडरमॅन की छोटे हालत. हे बघा इथं वाळल्यावर झाल्या बघ. शेंडा का वाळल्या रे झाडाचा आपल्या? मम्मी पप्पा म्हणले याचे सगळे आहे ना रोग, मोठे मोठे पानं खालचे कापून टाक साईडचे म्हणले. रोग पडलाय ना. हा कापून टाक म्हणले. आणू कातरी नाही कापू, आता नको कापू. नको आणू, आता नाही कटिंग करायची. लावून टाक, त्याला काही समजत नाही रे. ते पानं नाही ग तोडायचं, ते आपल्या मध्ये गळून जाईल. राहू दे. साडी बिडी घालून आता मी मेकअपच करणार आहे. आता मला टीव्ही बघायची. मी विषयात बंद करणार रेकॉर्डिंग. नायकाचे प्रोडक्ट्स आम्ही वापरणार आहे, ते सगळे एकाच व्हिडिओमध्ये दिसणार आहे. आणि सगळे खरंच खूप छान आहे, खूप छान क्वालिटीचे. आम्ही रोज लावतो, सगळे आमचे नायकाचेच आहे. आम्ही डेली नायकाचेच प्रोडक्ट वापरतो, तुम्हाला पण दाखवतो कसे आम्ही यूज केलेले, त्याचा काही साईड इफेक्ट पण नाही आहे. तुम्ही पण नक्की घ्या, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. चल तुम्हाला दाखवते रिव्ह्यू त्याचा. आणि म्हणजे कसं आहे, दीदीला सांगता येईना, तर आहे ना सगळं जेवढे मेकअपसाठी जेवढे प्रोडक्ट लागते ना, तेवढे सगळे प्रोडक्ट ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार. आणि त्याची लिंक पण देणार डिस्क्रिप्शनमध्ये. सगळ्यात अगोदर आहे ना, तर मी हे बघा इनसाइडचं हे जे 3 in 1 आहे, यामध्ये ना प्रायमर, प्रोटेक्ट आणि मॉइश्चरायझर आहे. हे सगळं मी एकत्र आहे. तर आता हे चेहऱ्याला मी लावणार आहे, त्यामुळे मॉइश्चरायझर वगैरे लावण्याची काही गरज नाहीये.
आणि हे बघा एकदम थोड्या क्वांटिटी मध्ये घ्यायचं आहे आणि आपलं थोडंसं टॅप टॅप करून लावायचं. दादा सांग टीव्हीचा आवाज कमी कर. आणि हे लावल्याच्या नंतर आहे ना चेहरा आपला एकदम स्मूथ दिसतो, असा हाताला एकदम असं प्लेन लागतो. आणि मग नंतर आवरणार आहे मी. आणि आता याला थोडं 2 मिनिटं चेहऱ्यामध्ये मुरू देते, सेट होऊन द्यायचं. हा सेट होऊ देते. आता चांगलं सेट झालेलं आहे. आता त्यानंतर मला लावायचं आहे हे बघा, हे यामध्ये ना 3 in 1 हे सुद्धा, आणि हे सुद्धा मी नायकावरून घेतलेलं आहे. तर हे सुद्धा इनसाइडचं कन्सिलर आहे, प्रो मेकअप किट आहे, ज्यामध्ये कन्सिलर, करेक्ट आणि काउंटर आहे. तर आता मी ना माझ्यावाले जे डार्क स्पॉट आहे ना ते हायलाइट करते. आणि तर हे बघा, हा जो आहे ना हा शेड घेते मी. हे बघा इथं तुम्हाला माझं डार्क दिसत असणार आहे, त्याला असं थोडं टॅप टॅप करते. एक सेकंड थोडं माझं इथे ह्या भागाला जरा थोडंसं मला डार्क वाटतं ना, मग मी इथं थोडंसं करेक्टर लावून घेते. आणि इथं पण थोडंसं असं नाही का, आता कशाला काय म्हणते मला माहित नाही, पण जिथं जिथं मला असं वाटतं ना माझी स्किन खराब जरा डॅमेज झालेली तिथं तिथं मी लावून घेते. इथं मला ना चटका बसलेला होता ते सुद्धा हायलाइट म्हणजे त्याला मी स्पॉट हे करून घेते. तर बघा आता व्यवस्थित वाटतं हे ना. एकदम हलक्या हाताने करते मी सगळं. आता माझं एक ब्लेंडर होतं पण सापडाना ते, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आता फॅन लावा थोडा. तर बघा सगळीकडे माझं लावून झालेलं आहे. आणि कसा दिसत आहे चेहरा तुम्ही सुद्धा सांगा. आता मी लावलेलं आहे हे, आणि आता थोडं सेट होऊ देते याला. आणि सेट झाल्याच्या नंतर याच्यावर मी लावणार आहे प्रायमर, सॉरी प्रायमर चालत फाउंडेशन लावणार आहे. आणि फाउंडेशन साठी ना मी लावणार आहे हे बघा ऑल डे मॅटी फाउंडेशन. आणि हे माझ्या एकदम स्किन टोन नुसार मी हा शेड घेतलेला आहे. आणि जर तुमचा स्किन टोन जर चांगला असेल नाही का ब्राईट असेल तर हा यूज करा तुम्ही. हा फाउंडेशन आहे जो आपल्या दीदीसाठी आहे, हा तिच्या स्किन टोनला एकदम सूट होतो. तर हा आहे स्विस ब्युटीचा, आणि हा आहे हाय परफॉर्मन्स फाउंडेशन. आणि याचं लिंक वगैरे याचं 07 कोड आहे. आणि हा नायकाचा आहे, हे नायकाचं प्रोडक्ट आहे. आणि याचं कोड आहे कॉफी 14. ह्याचं जर शेड नंबरचं नाव आहे ना तर कॉफी 14 आहे. आणि याच्यात भरपूर म्हणजे ना वेगवेगळे फाउंडेशन आहे, तुमच्या स्किन टोन नुसार तुम्ही घेऊ शकता नायकाची. आणि हा मला सगळ्यात माझा बेस्ट आणि माझा आवडीचा आहे, कारण मला आहे ना असं फाउंडेशन आहे ना भेटलंच नाही आत्तापर्यंत. जसं मी हे घेतलं ना मला इतकं छान वाटतं ना, असं मला वाटतच नाही की मी फाउंडेशन लावलेले, अजिबात हेवी वाटत नाही. चेहऱ्याला लावलं की नाही लावलं असं वाटतं. आणि हा माझा एकदम ऑनेस्ट रिव्ह्यू तुम्हाला प्रामाणिक सांगते मी.
ती एकदम भारी फाउंडेशन आहे. तर यामध्ये तुम्ही तुमच्या शेडनुसार घेऊ शकता. हे नायकाचं आहे. तर आता मी ह्याचा यूज करते, तुम्हाला दाखवते पण. तर दीदीने काय केलं तर तिच्या शेडमध्ये ना याला पण यूज केलं होतं. दोन्ही मिक्स केले ना तर भरपूर आपल्या स्किन टोनला होतं आणि याला कशी एक चमक असते ना ती येते. चकाकी म्हणतो बघा आपण. हे बघा लावलं ना तरी बिलकुल असं एकदम स्प्रेड होतं, असं वाटतच नाही. आणि याला मेन म्हणजे ब्रशची सुद्धा गरज पडत नाही. एकदम कमी लावलं ना तरी होऊन जातं. आता माझं ब्लेंडर हरवलंय, मेन ही गोष्ट आहे. आता ब्लेंडर नसल्यावर लावायचं कसं हा पण प्रॉब्लेम आहे. ब्रश आहे माझ्याकडं. मी आधी चेहऱ्याला लावून घेते आणि मग आहे ना मानेला वगैरे लावते, कानाला वगैरे. तर पूर्ण मी आता सेट करून घेते याला व्यवस्थित. तर बघा हे फाउंडेशन आहे आणि हे मी आता लावलेलं आहे आणि बघा किती छान असं ब्लेंड झालेलं आहे आणि भारी दिसत आहे लुक चेहऱ्याला. आणि ना आता थोडंसं मी अजून घेतलेलं आहे जे मी माझ्या गळ्याला वगैरे लावणार आहे, कानाला लावणार आहे. म्हणजे सगळा भाग माझा जो आहे ना एकदम व्यवस्थित दिसेल. आणि माझं ब्लेंडर नाही म्हणून सगळं गोल होतंय. तर आता माझा जो आहे ना थोडंसं मी याला सेट होऊ देणार आहे. कारण सेट झालं ना मग चांगलं वाटेल. मी सगळीकडे कानाला वगैरे लावून घेतलेलं आहे. आणि माझ्याकडे हे बघा मेकअप फिक्सर आहे, स्विस ब्युटीचं आहे. पण हे सुद्धा मी नायकावरून घेतलेलं आहे. बघा मेकअप फिक्सर. आता मी याला याच्यावर स्प्रे करणार ज्यामुळे माझा मेकअप आहे ना व्यवस्थित राहील. तर हे बघा स्विस ब्युटीचं आहे माझ्याकडं. 3 in 1च हे सुद्धा. याच्यामध्ये ना कॉन्टर आहे, हायलायटर आहे आणि हे ब्लशर आहे. तर तिन्ही एकत्रच आहे. हे पण खूप छान आहे प्रोडक्ट. तर हे सुद्धा मी यूज करते. आता काउंटर लावते मी पहिलं, की ज्याने आपल्या चेहऱ्याला असं हे दिलं जातं, थोडासा आकार दिला जातो. जादा नाही मला लावायचं. मला येत नाही बरं का, पण मी आपलं ट्राय करते. कारण शिकलं पाहिजे ना, शिकूनच येतं आपल्याला सगळ्या गोष्टी. झालं आहे. आता मी हायलायटर यूज करते. हायलायटर सगळ्यात शेवटी यूज करायचं आहे. याच्यानंतर मी कॉम्पॅक्ट पावडर यूज करते. तर माझ्याकडे 2 पावडर आहे. हे बघा, ही आहे पॉन्ड्सची नॅचरल ग्लो फेस पावडर आहे. ही साधी पावडर लावली ना तर तुम्हाला मेकअप करायची सुद्धा गरज नाही, एकदम भारी दिसतं त्याने. पण आता मी ही यूज नाही करणार, कारण ही मी नंतर यूज करणार आहे. आता माझ्याकडं नायकाची, हे बघा नायकाची कॉम्पॅक्ट पावडर आहे, तर ती लावणार आहे मी. हे बघा हा शेड आहे. तुमच्या स्किन टोननुसार तुम्ही घेऊ शकता.
आता माझ्या काय आहे बघा, मार्स कंपनीचं आहे काय डान्स ऑफ जॉय आय पॅलेट आहे, आय शॅडो. तर यामध्ये बघा इतकी सगळे शेड आहेत आणि खूप छान आहेत. तर यातलं मी एक यूज करते. मला जास्त आय शॅडो लावायचं पण नाही आहे, पण आता व्हिडिओ बनवते म्हणून मी लावते. एकदम साधं सिंपल, मी जास्त काही नाही, कारण मी आता इथं हे लावलेलं आहे, फाउंडेशन वगैरे लावून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे मी एकदम साधं सिंपल लावून घेते. मी थोडंसं डार्क बघा माझे लावून झालेलं आहे डोळ्याला. फक्त मी हा शेड आणि हा शेड लावलेला आहे, जास्त डार्क करायचं नाही मला, म्हणून. आता मी लावत आहे काजळ लावत आहे स्विस ब्युटीचं. आणि माझे अजून एक काजळ आहे, हे बघा, हे आहे फेसेस कॅनडाचं. हे ब्राऊन कलरचं आहे आणि हे मला आता लावायचं नाही. याच्यात सुद्धा वेगवेगळे शेड आहे तुम्हाला. मी आता हे लावत आहे स्विस ब्युटीचं काजळ. हे सुद्धा मी नायकावरूनच घेतलेलं आहे. लॉंग लास्टिंग काजळ आहे, भरपूर वेळ टिकतं. आयलाइनर म्हणजे ना, आयलाइनरच्या जागी मी काजळाच यूज केलेला आहे. माझ्या डोळ्याला पाणी आलं तरी पण काजळ बिलकुल निघलेलं नाही, एकदम व्यवस्थित आहे. तर आता झालं आहे काजळ लावून. आता फायनल काय राहिलंय माझं लावायचं, हायलायटर. तर हायलायटर माझ्याकडे आहे ना, हे बघा, आणि ब्लशर राहिलाय, हे बघा ब्लशर. ब्लशरमुळे ना मेकअपला छान असा लुक येतो बरं का. त्याच्यामुळे मला ब्लशर लावायला खूप आवडतं आणि छान पण वाटतं लावलेलं. आता हायलायटर. तर मी लावणार आहे अगोदर. ही बघा, ही आहे ड्रो बेटर, ड्रोचे वाटतं, ड्रो बेटर आहे. आयब्रो पेन्सिल आहे, मार्स कंपनीचीच आहे सुद्धा. तर आता ही मी लावते आणि हे बघा दोन्ही पण आहे, खूप छान आहे. तर मी उभं लावून लावते. हे बघा, हे स्विस ब्युटीचं लिप लायनर आहे, हे मी यूज करते. हे सुद्धा मी नायकावरून घेतलेलं आहे. आणि ती लिपस्टिक म्हणजे स्विस ब्युटीची आहे आणि भरपूर म्हणजे निघतच नाही. मी इथं भरपूर वेळा यूज केलं आहे, म्हणजे सारखी मी यूज करत असते, मला आवडते पण हा शेड. तुमचे दादा मला म्हणत होते काय अवतार केलाय, कशी दिसती, अजिबात म्हणजे तुझं असं लुक कसा झालाय, नुसती गाबाळ्यावानी राहती. तर एकदम मेकअप चेंज केलेला आहे. पण आता तुमचे दादा घरी नाही मला बघायला, तर हे फोटो वगैरे मी तुमच्या दादांना नंतर दाखवेन.
आणि बघा आम्ही मायलेकी आहोत तरी दोघींनी पण आवरलेलं आहे. पुढे थोडीशी बघा, तर बघा किती सुंदर दिसतोय ना आम्ही. असं दाखव look. तसं नाही. तर बघा फायनली मी आवरलेलं आहे आणि सगळी तयारी केली आहे. सगळे प्रोडक्ट लावलेले आहे मी आणि कशी दिसत आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि सगळे नायकाचे प्रोडक्ट जे आहे ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर तुम्ही तिथं लिंक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि तिथून तुम्ही ते प्रोडक्ट घेऊ शकतात. म्हणजे सगळे जेवढे मेकअपसाठी जेवढे प्रोडक्ट लागेल ना तेवढ्यांची लिंक मी देणार आहे. मी सगळे यूज करते आणि यूज म्हणजे आत्ता पण केलेले आहे ना, अगोदर पण करते. तर तुम्ही सुद्धा नक्की त्यावरून लिंकवरून घेऊ शकता तुम्हाला आवडले तर. माझा आता ना रील सगळा व्हिडिओ बनवून झालेला आहे. तर मग मी आता हा मेकअप जो आहे ना तो काढणार आहे, कारण आता संध्याकाळचे 10 वाजलेला आहे आणि दुपारी मेकअप केलेला होता मी. तर हे बघा माझ्या घरी हे आहे मेकअप रिमूव्हल, हे बघा असं आहे. आणि वाईप्स आहे स्विफ्ट ब्युटीचे आहे. आणि याने जे आहेत ना तर भरपूर सारे असतात त्यामध्ये. हे बघा याने ना माझा मेकअप आहे ना एकदम मस्त असा रिमूव्ह होणार आहे. क्लीन आणि ग्लो पण येतो, क्लीन आहे, हायड्रेट आहे, रिमूव्ह डर्ट आणि जो अजून काय ग्रीज सर्व वस्तू सगळं त्याने निघतं. तर हे बघा आता हे आहे आणि तुम्हाला मी दाखवते त्याने मेकअप कसं क्लीन होतो ते. हे बघा. तर आता मी ना सगळा मेकअप रिमूव्ह याने करून घेते. हे बघा लिपस्टिक वगैरे निघली सगळी लिपस्टिक पण. कारण आता मला माझं मेकअप झालेलं आहे करून. आणि ह्या पद्धतीने मी जेवढा मेकअप काढलेला आहे ना लावलेला आहे तेवढा सगळं काढून घेणार आहे, मग दाखवते मी तुम्हाला. तर आहे ना माझा मेकअप रिमूव्ह करून झाला आहे आणि आता बघा थोडंसं मॉइश्चरायझर लावत आहे मी की आपली स्किन ड्राय पडायला नको म्हणून. निव्हियाचं आहे माझे का आता दुसरं नाही म्हणून हेच लावते मी. आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा, सपोर्ट करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला, खूप असं मेहनत घेऊन व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओला नक्की सपोर्ट करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि नायकाची शॉपिंग करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काळजी घ्या. बाय.